नमस्कार मंडळी आणि वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आपण एक अगदी महत्त्वाचा टॉपिकवर बोलणार आहोत, म्हणजे फॉरेवर लिव्हिंग बिझनेसमध्ये मिनिमम बिलिंग किती असतो. तर पुष्कळ लोक विचारतात का किती खर्च येतो, किती प्रॉडक्ट्स घ्यावे लागतात किंवा आणखी दुसरी काय प्रोसेस आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. मी आज तुमचे सर्व पॉईंट क्लिअर करणार आहे. आणि जे लोक फॉरेवरमध्ये आहेत किंवा ज्यांना फॉरेवर जॉईन करायचं आहे, तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे. कारण त्यांना माहिती असायला पाहिजे का मिनिमम बिलिंग फॉरेवरची कितीपासून सुरू होते. चला तर व्हिडिओला सुरू करूया. तर चला बघूया की फॉरेवरमध्ये आपण बिझनेस कसा सुरू करू शकतो. तर तुम्ही दोन प्रकारे तुमचं बिझनेस स्टार्ट करू शकता. फर्स्ट आहे ॲज अ कस्टमर म्हणून आणि सेकंड आहे तुम्ही डिस्ट्रीब्युटर किंवा बिझनेस पार्टनर म्हणून. जर तुम्ही कस्टमर म्हणून बिझनेस स्टार्ट करत आहात, तर तुम्ही कुठलाही प्रॉडक्ट तुमच्या आवडीनुसार तुम्ही परचेस करू शकता आणि त्याला यूज करू शकता आणि त्याचं एक्सपिरियन्स तुम्ही दुसऱ्यांना शेअर करून तुम्ही ते प्रॉडक्ट दुसऱ्यांना पण रिकमेंड करू शकता. म्हणजेच तुम्ही सुचवू शकता. आणि दुसरं ऑप्शन मी जे सांगितलं तुम्हाला का डिस्ट्रीब्युटर किंवा बिझनेस पार्टनर म्हणून. जर तुम्ही डिस्ट्रीब्युटर म्हणून बिझनेस स्टार्ट करत आहात, तर तुम्हाला 1.5 CC करावी लागते. म्हणजेच 1.5 CC म्हणजे 10 ते 12,000पर्यंत तुम्हाला प्रोडक्ट घ्यावे लागतात. त्यांना यूज करावं लागतं. तुम्हाला एक्सपिरियन्स शेअर करावं लागतं. कारण फॉरेवर जे आहे ते प्रोडक्ट बेस्ड कंपनी आहे. जोपर्यंत तुम्ही प्रॉडक्ट यूज करणार नाही, तुम्हाला त्याचे बेनिफिट्स काय आहे ते कळणार नाही आणि तुम्ही इतरांना पण तुम्ही शेअर करू शकणार नाही. तर ही प्रॉडक्ट्स जी आहे 10 ते 15,000ची, ते तुमच्या चॉईस अनुसार तुम्ही प्रॉडक्ट सिलेक्ट करू शकता. आता बघूया का याचं स्टार्ट कसं करायचं, या बिझनेसला स्टार्टअप कसं करायचं. जर तुमच्याकडे 10 ते 15,000 नसेल तर टेन्शन घेऊ नका. तुम्ही फक्त 5,000ची पण प्रॉडक्ट परचेस करून स्टार्ट करू शकता. हो, 5,000ची म्हणजे अगदी तुम्ही बेसिक प्रॉडक्ट घेऊ शकता. ते ठरलेली आहे. बेसिक प्रॉडक्ट आहे एलोवेरा जेल झालं आहे, तूत जेल झालं आहे, स्किन केअर झालं, बी हनी झालं आणि मेन म्हणजे तुमचं हेल्थ सप्लिमेंट्सचे प्रोडक्ट्स तुम्ही घेऊ शकता. त्यांना यूज करू शकता आणि इतरांना पण तुम्ही ते प्रोडक्ट्स रेकमेंड करू शकता. दॅट मीन्स का तुम्ही बिझनेस स्टार्ट केल्याबरोबर जर तुमच्या प्रॉडक्ट कोणाला आवडल्या, तर तुम्ही ते रिटेल पण करू शकता. म्हणजे अगदी लो बजेटमध्ये पण तुम्ही बिझनेस स्टार्ट करून तुम्ही हळूहळू अर्निंग करू शकता आणि तुम्ही तुमचे CCs जे आहे ते कंप्लीट करू शकता. बट मिनिमम बिलिंग जे लागत आहे ते 1.5 CC आहे. जर तेवढी नाही आहे तुमच्याकडे, 15,000 तुम्ही नाही खर्च करू शकत, तर तुम्ही 5,000पासून पण स्टार्ट करू शकता. सो फ्रेंड्स, FLPमध्ये सुरुवात करायला काही मोठी इन्व्हेस्टमेंट लागत नाही आहे. कारण बिझनेस ऐकल्यावर शब्द कोणालाही हेच आठवतो का किती लाखो इन्व्हेस्टमेंट करायला लागेल. पण असं FLPमध्ये काही नाही आहे. तुम्ही मिनिमम अमाऊंटपासून पण सुरुवात करू शकता. आणि जर तुम्हाला मिनिमम अमाऊंट पण नसेल, तर कमीत कमी तुम्ही बेसिक प्रॉडक्टपासून म्हणजे त्या छोटी किटपासून पण तुम्ही तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकता. प्रॉडक्ट यूज करू शकता आणि दुसऱ्याला पण रिफर करू शकता. जर तुम्हाला हा बिझनेस प्रोफेशनली स्टार्ट करायचा असेल, तर तुम्हाला कंपल्सरी 1.5 CCच्या प्रॉडक्ट्सनी प्रॉडक्ट करावं लागेल. म्हणजेच 10 ते 12 अपडेट जसे जसे रेट्स होतात किंवा 15,000पासून पण तुम्हाला स्टार्ट करावं लागेल. जर तुम्हाला जस्ट प्रॉडक्ट युसेज करायचं आहे, तर तुम्ही कुठलाही छोट्या किटपासून स्टार्ट करू शकता. अगेन इट डिपेंड्स ऑन यू का तुम्ही कुठली प्रॉडक्ट सिलेक्ट करता. बट ते मिनिमम बिलिंग राहणार आहे 5,000चं. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटसुद्धा करा का तुमचा प्रश्न जे आहे ते मी ह्या व्हिडिओमध्ये कवर केले आहेत का नाही. आणि आणखी तुम्हाला जर काही क्वेरीज असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि नंबर पण मेन्शन केलेला आहे. तुम्ही तिथं पण मला मेसेज करून विचारू शकता. आणि जर फॉरेवर तुम्हाला जॉईन करायचं आहे, तर मी नंबर पण दिलेला आहे. मी तुम्हाला पर्सनली गाईड करेल कसं स्टार्ट करायचं आणि काय प्रोसेस आहे ते. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणखी काही नवीन फॉरेवरबद्दल टॉपिक्स घेऊन. थँक्यू.